अरुण नेहमी निठारी हत्याकांडांशी संबंधित बातम्या टीव्हीवर पाहत असे. ज्याच्यावर थोडासाही संशय वाटायचा त्याला तो मृत्यूच्या दाढेत ढकलायचा. त्याचा समज असा होता की जेव्हा कुणाचा मृतदेह सापडणार नाही तेव्हा मला कोणी पकडू शकणार नाही. अरुणचा असा दावाही आहे की त्याने अनेक लोकांना तर बेशुद्ध अवस्थेतच जिवंत पुरून टाकलं होतं. या सर्व हत्यानंतर अखेर एकदा अरुण पोलिसांच्या हाती लागला. संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याला शिक्षा सुनावण्यात आली. मात्र तो शिक्षा भोगण्याआधीच फरार झाला. सायको किलर अरुणला रायपूर जिल्हा न्यायालयाने 3 वेगवेगळ्या खून प्रकरणांमध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. अरुण विरुद्ध 2012 साली सरस्वती नगर येथे 3, आमनाका येथे 3 आणि दुर्ग जिल्ह्यातील नंदिनी पोलीस ठाण्यात 1 असे एकूण 7 हत्यांचे गुन्हे दाखल आहेत. परंतु 1 मे 2018 रोजी दुर्ग कारागृहात पेशीच्या वेळी अरुणने पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकत पुन्हा एकदा तुरुंगातून पलायन केलं. फरार झाल्यानंतर सुमारे 6 महिन्यांनी नोव्हेंबर महिन्यात अरुण आपली मुलगी रितूला भेटण्यासाठी देवार वस्तीच्या आसपास आला. मात्र तो वस्तीत शिरला नाही. नातेवाईकांच्या हातून त्याने मुलीसाठी जोडे, चपला, कपडे तसेच खाण्यापिण्याचे साहित्य पाठवले. रितूची देखभाल तिची आजी अनुसया करत होती. नातेवाईकांनी सामान आणल्यावर आजीला भीती वाटली की कुठेतरी अरुण आसपासच आहे आणि तो रितूलाही मारू शकतो. त्यामुळे तिने तात्काळ पोलिसांना माहिती दिली. नातेवाईकांची चौकशीही करण्यात आली. पोलिसांनी रेल्वे स्टेशनवर चौकशी सुरू केली. मात्र त्याआधीच अरुण ट्रेनने फरार झाला होता. नंतर पोलिसांनी त्याच्या वस्तीमध्ये येण्याची बातमी केवळ अफवा असल्याचं सांगितलं. सुमारे 9 महिने फरार असताना अरुण चंद्रकरने बहुतांश वेळ महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये घालवला. तो कधी भिकारी बनून मंदिरासमोर बसायचा, भीक मागायचा आणि पोट भरण्यासोबतच आपल्या एकुलत्या एका मुलीसाठी पैसे साठवत होता. चौकशीत अरुणने सांगितलं की तो आमगाव, डोंगरगड, राजनांदगाव, रसमडा, गोंदिया, नागपूर अशा ठिकाणी फिरत होता. दरम्यान रविवारी 3 फेब्रुवारी रोजी तो रितूचा वाढदिवस साजरा करण्यासाठी नातेवाईकांच्या हातून भेटवस्तू घेऊन घरी जात असताना लोकांनी त्याला ओळखलं आणि त्यानंतर त्याला पकडून थेट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. अरुण आपल्या 11 वर्षाच्या मुली रितूवर खूप प्रेम करतो असं त्याने चौकशीत सांगितलं. तुरुंगात असतानाही आणि फरारीच्या काळातही त्याला सतत मुलीची चिंता वाटत होती. तो अनेकदा तिच्यासाठी खाण्यापिण्याचं साहित्य, कपडे पाठवत असे आणि तिला पत्रही लिहित असे. पोलिसांचा दावा आहे की अरुण देवार वस्तीमध्ये येणार असल्याची माहिती मिळताच त्यांनी आधीच सतर्कता वाढवली होती. तो घाबरलेला होता. पोलिसांना पाहताच तो पळू लागला. मात्र आमानाका रेल्वे क्रॉसिंग जवळील ओव्हरब्रिजवर तो घसरून पडला आणि पोलिसांच्या ताब्यात आला. पोलिसांनी त्याच्याकडून 27,000 रुपये रोख आणि काही साहित्य जप्त केलं. या प्रकरणात सायको किलर अरुणची सासू अनुसया हिने सांगितलं की मुलीच्या वाढदिवसानिमित्त अरुण त्या भागात आला होता. त्याने खाण्यापिण्याचे साहित्य एका नातेवाईकाच्या हातून घराकडे पाठवलं. तेव्हा कुटुंबातील सदस्य सतर्क झाले. त्यापैकी एकाला तात्काळ मेन रोडकडे पाठवून साध्या वेशातील अरुणची ओळख पटवण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी त्याला अटक केली. अनुसया हिने पुढे सांगितलं की अरुणने ज्या पद्धतीने 7 जणांना मृत्यूच्या दाढेत ढकललं त्यावरून तो कधीही पुन्हा हल्ला करू शकतो. तुरुंगातून पळून जाणे त्याच्यासाठी काही नवीन नव्हतं. याआधीही पेशीच्या दरम्यान त्याने पोलिसांना चकवा दिला होता. त्यामुळे पुढेही तो अशीच घटना घडू शकतो. त्याच्या अटकेनंतरही कुटुंबातील सदस्य भयभीत अवस्थेतच दिसत होते. नातेवाईकांनी फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत सांगितलं की जर अरुण पुन्हा पळून गेला तर त्यांच्या जीवाला धोका निर्माण होईल. मुलगी इथे नसल्यामुळे आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने अरुण कधीही रागाच्या भरात हल्ला करू शकतो अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. मुलीला भेटण्यासाठी अरुण नवरात्रोत्सवाच्या काळातही एकदा आला होता. मात्र प्रत्यक्षात मुलगी देवार वस्तीमध्ये राहत नव्हती. अरुणच्या भीतीमुळे आजीने तिला स्वतःपासून दूर सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानंतर अरुणला समजलं की त्याची मुलगी घरातच आहे, म्हणून त्याने तिच्यासाठी सामान पाठवलं. 75 वर्षांच्या अनुसया अरुणच्या मुलीसह इतर 9 मुलांचे पालन पोषण करत होत्या. अरुणची सासू अनुसया देवार, साली चांदणी,
साला भरत देवार तसेच वस्तीतील इतर लोक आता सतत भीतीत जगत होते. कारण या भीषण हत्याकांडात ते सगळेच महत्वाचे साक्षीदार होते आणि त्यांच्या साक्षींमुळेच अरुण चंद्राकरला न्यायालयाने शिक्षा सुनावली होती. त्यामुळे आरोपींच्या नातेवाईकांचे दहशतीखाली असणे स्वाभाविकच होतं. पोलीस कोठडीत असताना जेव्हा अरुणला मीडियासमोर सादर करण्यात आलं तेव्हा त्याने अत्यंत शांतपणे आणि निर्लज्जपणे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं. अरुणने सांगितलं की दुर्ग न्यायालयात पेशीच्या वेळी कोणीतरी त्याला चिथावणी देत म्हणाल होतं, इथेच थांबून आरामात पेशी कर, तू कुठेही पळून जाणार नाहीस. आणि ही गोष्ट त्याच्या मनाला लागून राहिली होती. या आव्हानाला स्वीकारताच तो फरार झाला होता. अरुणला सतत वाटायचं की तो अजूनही वृद्ध झालेला नाही. अरुण चंद्राकर एक सायको किलर, पण तरीही तो एका मुलीचा बाप होता. त्याच्या आयुष्यात प्रेम होतं, पण ते प्रेम द्वेषावर मात करू शकलं नाही. आणि जेव्हा प्रेमावर राग जिंकतो तेव्हा माणूस स्वतःचा माणूस पण हरवतो. या कथेत गुन्हेगार एकच होता, पण वेदना अनेकांच्या वाट्याला आल्या. मुलं, वृद्ध आणि निरपराध कुटुंब. न्यायालयाने शिक्षा दिली, कायद्याने आपलं काम केलं, पण खरी शिक्षा ही आयुष्यभर मनावर राहणारी असते. कसं आहे ना की कायदा गुन्हेगाराला शिक्षा देतो, पण समाजाचं कर्तव्य आहे असा गुन्हा घडूच न देणं. ही गोष्ट गुन्ह्याची होती, पण धडा आयुष्याचा आहे. कारण कायदा गुन्ह्याला थांबवतं, पण माणुसकीच गुन्हा घडू न देऊ शकते ना. अशाच क्राईम स्टोरीजसाठी ऐकत रहा. कथाकार कमलाकर.